आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज आपण पाहतोय की ज्या प्रकारचं कार्य चाललंय, कृत्रिम बुद्धिमत्ता असेल, मशीन लर्निंग असेल, क्वांटम टेक्निक असेल, हायपरसोनिक अशा प्रकारचे पॉवर असतील, डायरेक्ट एनर्जी वेपन्स असतील, क्वांटम सिक्युअर कम्युनिकेशन असेल, ज्या सगळ्या गोष्टी पूर्वी केवळ प्रगत देशांकडे आपण ऐकायचो, आता त्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये तयार होत आहेत. भारत त्या ठिकाणी तयार करतो. आणि पूर्वी आपल्या ज्या देशाच्या अतिशय चांगल्या अशा सरकारी कंपन्या आहेत, मग हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असेल, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड असेल, भारत डायनामिक्स असेल, माझगाव डॉक शिप बिल्डर्स असतील, यांच्या माध्यमातनं काम चालायचं. पण जेव्हापासनं हे क्षेत्र टेक्नॉलॉजी वाईज प्रायव्हेट क्षेत्राला देखील आपल्या सरकारनं ओपन केलं, आज निबेन सारखे जे तरुण आहेत यांनी दाखवून दिलं की भारत काय करू शकतो आणि भारताची कॅपेबिलिटी काय आहे. आणि आता तर मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो की आपलं अहिल्यानगर हे एक प्रकारे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगचं हबच झालेलं आहे. मी माननीय राजनाथ सिंगजींचे याकरता आभार मानेन की माननीय राजनाथ सिंगजींना आम्ही विनंती केली होती, आम्हाला 4 डिफेन्स कॉरिडॉर तयार करायचे आहेत, नाशिक, पुणे, नागपूर आणि अहिल्यानगर. राजनाथजींनी तात्काळ त्या संदर्भात आम्हाला होकार दिला आणि त्याची प्रोसेस त्यांनी अंतिम टप्प्यामध्ये नेलेली आहे. आणि लवकरच हे डिफेन्स कॉरिडॉर झाल्यानंतर मला आनंद वाटतो. आजही देशाच्या डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि आता तो इतका पुढे जाणार आहे की महाराष्ट्राला कोणी थांबवू शकणार नाही, हा मला या ठिकाणी विश्वास आहे.